वर्धा जिले के पुलगांव एम्युनिशन डिपो में नौकरी लगाने का लालच दिखाकर एक शख्स ने लाखों रुपए की ठगी की है। खुद को फायर ब्रिगेड विभाग का कर्मचारी बताने वाला आरोपी अब पुलिस की गिरफ्त में है। पीड़ित परिवार ने आरोपी पर 12.5 लाख रुपए हड़पने का गंभीर आरोप लगाया है। मामला पुलगांव एम्युनिशन डिपो का है, जहां रविंद्र रमेश राव पिंगड़े नामक व्यक्ति ने सचल अमर सिंह कुत्तरमारे नामक व्यक्ति को झांसा दिया कि वे उसकी बेटी और बेटे को डिपो पे नौकरी दिला सकते हैं। पिंगड़े खुद को एम्युनिशन डिपो के अग्निशमन दल यानी फायर ब्रिगेड में LHF पद पर बताता था। उसने कहा कि अधिकारी को पैसे देने होंगे तभी नौकरी पक्की होगी। अब विश्वास में आए कुत्तरमारे ने पिंगड़े को पहले 5 लाख फिर और रकम देकर कुल 12.5 लाख रुपए दे डाले। पिंगड़े ने भरोसा दिलाया कि सीट कंफर्म हो चुकी है, बस परीक्षा औपचारिकता भर है। इतना ही नहीं, उसने कहा कि आपके बच्चों को तो बस पेन लेकर आना है, पेपर तो गाड़ी में ही सॉल्व करवा लिया जाएगा। लेकिन जब भर्ती की फाइनल लिस्ट जारी हुई, दोनों बच्चों का नाम लिस्ट में था ही नहीं। तभी कुत्तरमारे को समझ आया कि ये तो बड़ी ठगी हो गई है। शिकायतकर्ता ने बताया कि रविंद्र पिंगड़े के साथ एक और व्यक्ति उसके घर आया था, जो इसी तरह कई लोगों को नौकरी का झांसा देकर ठग चुका है। पुलगांव पुलिस ने शिकायत दर्ज कर जांच शुरू कर दी है। पुलिस सूत्रों के मुताबिक पिंगड़े के खिलाफ कई और लोगों ने भी समान शिकायतें दर्ज करवाई है। अब देखना होगा कि इस नौकरी घोटाले में और कितने नाम सामने आते हैं। पैसे वापस न देता तो जब ते द्वारे आम्हाला सांगत होता की बाबा ह्याच बँकेत तुम्ही टाका, आप 1 महिन्यानं 2 महिन्यानं टाकायचा आणि त्याच्यानंतर तुम्हाला ती कॅश भेटेल। आम्ही तो एक टाकला, तो झाला पाऊण झाल्याच्या नंतर पुन्हा आम्ही त्याच्याकडे गेलो, बाबा तिथे खात्यात पैसे नाही, काहीच नाही, आणि तो आम्हाला चेक देतं का? तर अजून 8 दिवसांनी दुसरा काही जगातून दिले, तो ICICI बँकेचे होय, ICICI बँकमध्ये दिले, तिथेही तसंच झालं। असे 5-4 बार त्यावरती जगं पाहून होत गेले। त्याच्यानंतर त्याला सांगितलं की बाबा पैसे आहे, मी देतो, पण असे सत्ता टाकून त्याने पैसे आमच्याकडे देण्याची। माझं नाव आहे अमर सिंग कुत्तरमारे, राहणार सोरटा। मी डेपोत लेबरच्या याच्यात काम करत होतो, डेपोत। आणि नंतर मग मी रिटायरमेंट व्हायच्या अगोदर हा मला 3दा विचारत, रमेश पिंगळे हा मला विचारत होता की बाबाजी तुम्ही केव्हा रिटायर होता? रवींद्र पिंगळे हा केव्हा रिटायर होता असं मला रोज म्हणजे विचारत होता। तो डाकवर काम करत होता आणि फायरमॅन मध्ये तो ड्युटीवर होता। ड्युटीवर असताना रवींद्र पिंगळे आहे, राहतो कुठं? रसलाबाद मध्ये राहत होता, आणि नंतर मग तो डेपोच्या क्वार्टर मध्ये राहायला गेला, आणि त्याच्यानंतर मग तो तिसऱ्या रोजी मापोवाले तो भेटत होता की बाबा तू किती दिवस डवरे काम करशील, वखरणं काम किती दिवस करशील, याच्यासाठी तू नोकरी मी नोकरी लावून देतो। माझ्याजवळ पूर्ण म्हणजे अशी आहे की मी दिल्लीपर्यंत माझ्याकडे अफसर वैद्यकीय आहे, आणि तुला मी एका झटक्यात लावून देतो 2-3 महिन्यातच। आता जागा निघूनच राहिल्या 17ला या। तर मग असा माझा मुलगा माझ्याजवळ आला आणि मला ही गोष्ट सांगितली की बाबा तू या माणूस माझ्याकडे रमेश पिंगळे आहे बा, हा मला लावून देते। त्याच्यामुळे त्याच्यात हे झालं, आणि त्याला मग बोलावलं घरी। बोलायच्यानंतर याच्यात सांगितलं की बाबा तुमच्या पोराला लावण्याची हमी मी घेतो। मी घेतल्याच्यानंतर मला असं वाटलं की बाबा ठीक आहे, आता दवाई भारतात आहे आणि फायरमॅन आहे, एका ठिकाणचं आहे, तर शकते बाबा असं। या कारणानं मी त्याला पैसे देण्याची सुरुवात केली, कारण तो त्या शेताच्या जवळून जात होता, येत होता, तर तो पोराला नेहमी म्हणत होता की बाबा किती दिवस कामच करत राहायची का आम्हाला, मी लावून देतो ना, माय एवढी आहे कॅपॅसिटी का दिल्लीपर्यंत माझ्याला अफसर वैद्यकीय आहे। आणि त्याच्यानंतर त्याने हे झालं, म्हणून मग मी मोठ्या पोराला मी पैसे काढून दिले। हे त्यांनी म्हटलं की तुला द्यायचे आहे तर मी तुमच्या पोराला लावून देतो। किती जणाला? दोघं जण कोण? एक पोरगी आहे आणि एक पोरगा। म्हणजे तुमच्या स्वतःचेच आहे का? हा, स्वतःचेच आहे। तर डिमांड किती झाली होती? डिमांड झाली होती 11 ते 11.5 पर्यंत। त्याने किती केली होती? जास्त केली होती 15,000 रुपये, 15 लाख रुपये केली होती त्याने मागणी। ग्रॅज्युएटीच नाही तेवढी भेटली,
तर मग मी देऊ कुठून, म्हणून मग मी त्याला 11:30 12पर्यंत देऊ शकतो एवढंच मी त्याच्यासोबत बोललो होतो. आणि नंतर मग तो म्हणे बा लवकर लवकर करा, म्हणजे जागा निघाल्या आहे, फॉर्म भरा, अमकं करा, द्या महागडे सर्व जे काही डॉक्युमेंट आहे शाळा घ्यायचे जे काय आहे ते त्याने स्वतः हाताने घेतले आणि महापौरायला त्याला समजून घेऊन गेला. मला एक सांगा, सगळ्यात पहिले तुम्ही किती अमाऊंट दिली त्याला? पहिले 4 लाख. आणि कशी दिली तुम्ही अमाऊंट त्याला? cash. तुम्ही विड्रॉल केला होता, कसं केला होता? विड्रॉलच करावं लागते ना. नाही, कुठून कोणत्या बँकेतून? कोणत्या बँकेत? स्टेट बँकेतून. तुमच्याजवळ त्याचे आहे, रिसिव्ड आहे? हो. आणि व्यवहार, हा पैशाचा जो व्यवहार आहे हा कुठं केला होता तुम्ही त्याच्यासोबत? हा मी माझे हे पैसे काढून आणल्याच्या नंतर मी महापौराला दिला, हा. महापौराने त्याला पैसे दिले म्हणून हो. 100%. हो. नंतर काय झालं? 4 लाख रुपये दिल्यानंतर मग तो येत गेला. मग असं मला आता काम सुरू झालं. आता तुम्ही त्याची चिंता करू नका, तुमचं लागलं 100% लागलं हे माझी जिम्मेदारी. तो देवाची शपथ काय सर्वांची छप्पर टाकू त्याने सांगितलं की देवावर हात ठेवून आलो. बरं. नंतर अजून डिमांड केली त्यानं. किती? 2 लाख अशी. किती दिले मग तुम्ही त्या दिवशी? 2 लाख. केव्हा दिले? लक्षात नाही. ठीक आहे. तेव्हा किती दिले? 2 लाख. हा. आणि असे झाले 6 लाख. 6 लाखाच्या नंतर काही दिवसांनी अजून आला आणि भाऊ म्हणे अर्जंटली पैसे देणार नाही तर मी दुसरी जागा भरतो, दुसऱ्याचे पैसे घेऊन मी दुसऱ्याला तिथं लावून देतो. आमचं थोडंसं मन फाकलं की 6 लाख रुपये आमचे जाऊन गेले आहे आणि आता कोणीच हे नाही बा, म्हणून मी अजून पैसे काढले. किती दिले? 5 लाख. किती झाले टोटल? हे झाले 11. आणि हातानं असंच अर्जंटली दिल्याच्या नंतर तो हातानं आला आणि मला 50,000 रुपये तरी द्या, आणि 50,000 रुपये पुन्हा नेले त्याने. असे टोटल तुम्ही किती रुपये दिले त्याला? मग तुम्हाला काय माहित झालं त्याचं? कोरोना लागला. कोरोना लागल्याच्या नंतर त्यानं हे सांगितलं की बा ह्या कोरोनात थोडंसं थांबून जा, 2-4 दिवस, 8 दिवस, 10 दिवस असे थांबून जा बा, 1 महिना 2 महिने. त्याच्यानंतर मग हे प्रोसेस तुमचे कागद गेले आहे, तुमचा इथं नंबर लागते, त्या तिथून नंबर लागते, तर पुण्यावरून नंबर लागते, हे भाषा तो बोलत होता. त्याच्यानंतर त्यानं हे केलं, असं टाळ्या करत राहिला. तेव्हा आम्हाला थोडीशी माहिती पडली की बाबा ह्याचं काही करू शकत नाही, म्हणून मग आम्ही झाले पैसे मागण्याची इच्छा केली की बा आमचे पैसे तरी नाही मागले, नाही लागले तर आमचे पैसे देते, आम्ही काही ना काही द्यायला काही करून देऊ, धंदा पाणी कोणती हे. मग काय झालं? मग पैसे द्यायला तो टाळ्या करे, आता देतो, 15 दिवसांत देतो, 1 महिन्यात देतो. एक्झाम घेतली त्यानं, त्या कारमध्ये बसून जे फक्त सह्या घेतल्या. म्हणजे कशावर? एक फॉर्म होता, त्या फॉर्मावर त्याच्या फक्त सह्या घेतल्या, त्याच्यापेक्षा काही केलं नाही. आणि ते घरी येऊन मध्ये सांगत होते की बाबा आमच्या फक्त सह्या घेतल्या आहे, पेन आमच्याजवळ ठेवा, आमच्याजवळ ठेवा, इथलं करून त्यानं आपली हे केली. त्याच्यानंतर काही दिवसांनी त्याची माहिती झाली की बा ह्या म्हणजे काहीच नाही करू शकत. त्याच्यानंतर माझ्याबरोबर मला सांगत होता की बाबा अशी गोष्ट झाली बाबाजी, आपण फसलो. त्याच्यामुळे मग मी त्याने म्हणलं की बाबा आम्हाला पैसे तरी परत दे. हा घुमतच आहे, अजूनही घुमतच आहे आम्हाला. त्याच्यानंतर मग आता काही दिवसानं मग आम्ही पोलीस ठाण्यात थोडंसं हे केली आणि तिथं आम्ही 25 म्हणजे जे 4थ्या महिन्यापासून सुरुवात केली की बाबा हे इतके दिवस लागले तरी पण आम्ही त्याच्यावर प्रयत्न करतो. तो छप्पा इतल्या टाके की बाबा माझ्या पोरा. ब्यूरो रिपोर्ट, कारा न्यूज, नागपुर. नागपुर वालों, स्वाद का सबसे बड़ा धमाका अब आपके शहर में श्री हरिनगर नंबर 1 मानेवाड़ा बीसा रोड पर स्थित अतिथि रेस्टोरेंट में आपको मिलेगा 249 का फूड सिर्फ 199 में. अनलिमिटेड वेज बुफे थाली. सोचिए, एक ही थाली में इंडियन एंड चाइनीज स्टार्टर्स, फुल मेन कोर्स एंड डेजर्ट्स, वो भी अनलिमिटेड. तो दोस्तों, परिवार और मेहमानों के साथ आइए और बनाइए हर लम्हा यादगार. तो नागपुर वासी तैयार हो जाइए. अतिथि रेस्टोरेंट, जहां हर ग्राहक है परिवार का हिस्सा. टेबल बुकिंग के लिए कॉल करें 9860603713 पर.